तर परिणाम अतिशय वाईट होतील. सोनमनं आईला आधीच दिली होती धमकी, पण कुटुंबाने ते गुपित लपवलं. जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, SM रिपोर्टमध्ये आपले स्वागत आहे. इंदोरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. राजाचा भाऊ विपिनने सांगितले की सोनमने तिच्या आईला धमकी दिली होती. हे लग्न झाल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. इंदोरच्या राजा हत्याकांड प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. पत्नीने हत्या केल्याचा राजा रघुवंशीचा भाऊ विपिननं धक्कादायक गौप्यस्फोट केलेले आहेत. हे लग्न झालं तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी सोनमने तिच्या आईला दिली होती, असं विपिननं सांगितलं आहे. सोनमच्या आईला तिच्या प्रेमसंबंधाची पूर्ण कल्पना होती, पण त्यांनी ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली. त्यामुळे या प्रकरणात सोनमच्या आईची देखील चौकशी व्हावी अशी मागणी विपिननं केली आहे. सोनमच्या वडिलांनी या संबंधाची पूर्वकल्पना असती तर त्यांनी राज कुशवाह याला, सोनमचा प्रियकर, नोकरीवरून काढलं असतं. त्यामुळे सोनमच्या आईनं सगळ्या गोष्टी लपवल्या असा दावा विपिननं केला आहे. लग्नाच्या केवळ 3 दिवसात सोनम आणि राजा एका अन्य लग्न सोहळ्याला गेले होते. तिथे सोनम राजाशी बोललीच नाही. ती एका कोपऱ्यात मोबाईलमध्ये व्यस्त होती अशी तक्रार राजानं त्याच्या कुटुंबियांकडे केली होती. राजाला सोनमची वर्तवणूक आवडली नाही, पण कुटुंबानं त्याची समजूत काढली. नवीन लग्न आहे, वेळ गेला की सर्व गोष्टी व्यवस्थित होतील अशा शब्दात कुटुंबियांनी राजाला समजावलं होतं, अशी माहिती विपिननं दिली. विपिननं सोनमच्या मंगळ दोषासंदर्भातही धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. सोनमला कडक मंगळ होता. राजाची हत्या केल्यावर मंगळ दोष संपेल असा विचार तिनं केला आणि राजाला संपवलं, असा दावा विपिननं केला. राजाच्या हत्येची योजना सोनमनं आधीपासूनच आखली होती. राजाची हत्या केल्यावर काही महिने विधवा म्हणून काढायचे आणि मग राजसोबत लग्न करायचं. यामुळे कोणालाच संशय येणार नाही असा कट सोनमनं आखला होता, असं विपिननं सांगितलं. आता पोलीस या दाव्यामधील सत्य शोधत आहेत. सोनम आणि राजा यांचा विवाह मे महिन्यात झाला. इंदोरमध्ये वास्तव्यास असलेलं नवदाम्पत्य मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेलं होतं. तिथे सोनमनं राजाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला, पण सोनम बेपत्ता होती. अखेर काल तिला अटक झाली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून